तर आता दुपारच्या वेळेला आल्यावर कस्टमरच्या भाकरी जेवूनच्या नाक्यावर नाही आमच्या गावचा ना स्वर्गरोहण म्हणजे स्मशानभूमी आपल्या आगरी बशंबोलाचा झाला. तर या आमची 2 गुंठ जागा होती ना ती आमच्यावर हुकुमशाही चालून दडपशाही करून आमच्या वर्ष हिसकून घेतले. तुमच्या 10 वर्षानं माझ्या सासू सासऱ्यानं बोलल्या. तर त्या स्टोरी झाली ना ते तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये आज ऐकायला पण भेटेल ना सगळं बघायला पण भेटेल. तर तुम्हाला सगळ्यांना आता नागपंचमीच्या शुभेच्छा ना. तुमच्या दादाच्या सोबत आता मस्त शिवमंदिरामध्ये आल्या. आमच्या कोपरगावचं शिवमंदिर आहे हो. तर इथं बघा आपली फॅमिली मेंबर आले म्हणजे तुम्ही जशी माझी फॅमिली असते तशी ही पण माझी फॅमिलीचं. मला बघल्याबरोबर धावत रस्त्यावर देवलान डायरेक्ट गेलं ना मला मिठी मरली. त्याचा म्हणणं असं माझ्या डोक्यावरच्या हात फिरव ना. मी काय सांगताव शिवलिंगावर आपण दूध टाकताव तर दूध काय जाते तल्यान जाते. त्याच्यापेक्षा अशा मुख्या प्राण्याने जर आपण दूध दिला चपाती भाकरी दिली तर त्यांचा बिचाऱ्यांचा पोट बी भरल ना. आपल्याला पक्का आशीर्वाद भेटतील. जे आपलं कर्म काय चुकलं ना ते देव पण माफ करील आपल्याला असं मना वाटतं. देवलान मस्त पाया पडलो. बाबूला टाटा बाय बाय केलं ना आम्ही चाललो आता संतोष भाऊ संच्या तया ना. पहिले स्वपन भाऊ संच्या इथे येऊनशा पाया पडलो. त्यांच्या त्यावेळी नागाची पूजा म्हणली ती तया ना हारबीर घेतला ना. आम्ही संतोष भाऊ संच्या तया आलो. त्यांच्या घरात नागदेवतेचं मंदिर तर त्यावेळी आमंत्रण केलं तर आज त्यांच्या काय कार्यक्रम असतं मस्त. तर मग आता पाया बी पडलो ना आता लगेच जावाला चाललो. तर या तुम्ही बी आता जावाला मस्त प्रसादाचं जेवण आहे. तर चला आजच्यासाठी